कसे आहात तुम्ही सर्वजण? मस्त ना मजेत? तर आम्ही पण छान आहोत. सो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. सो व्लॉग तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल तर आम्ही जाणार आहोत आज जत्रेमध्ये. तर छान होणार आहे, मस्त एक्साइटेड आहे सगळेजण, मुली पण ह्यावेळेस भाऊ ते अजून 6 वाजून गेलेले आहेत, आले नाही आहेत. पण हे मला म्हटले होते भाऊ आणि सीमाताई वगैरे सगळे येणार आहेत, पण 6 वाजले ते अजून आले नाही आहेत. बघूयात. आणि आज दिवसभर मला केकची ऑर्डर होती, त्यामुळे मला काही फोन पण करता आला नाही ताईंना. केकची ऑर्डर असल्यामुळे आत्ता माझं जस्ट इतक्यात आवरून झालं, भांडी वगैरे. मीच दुपारचं जेवण केल्यानंतर मग केक करायला लागले होते. सो बराच वेळ गेला आवरत सगळं काही. आणि आता 6 वाजलेले फायनली संध्याकाळचे. सो हे पण कामावरनं संध्याकाळी 7 वाजता येतील आणि त्यानंतरच मग आम्ही जत्रेत जाणार आहोत. श्रेयासुद्धा क्लासला गेलेली आहे, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा. हो येतील बा. शिवण्या रडते, ये ना इकडे तर ये. शिवण्या म्हणते मग कधी येईल काकू कधी येईल, पण आता मला पण माहिती नाही. मी थोड्या वेळानंतर फोन करून बघते. हो करते ना, थांब ना. सर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा, बघत राहा. मस्त ब्लॉग होणार आहे. आपण जत्रेत जाऊयात सगळेजण. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील, हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल, त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. आपल्या चॅनलवर ऑलमोस्ट असं ऑलराऊंडर चॅनल आहे आपलं एकदम. म्हणजे त्यात रेसिपीज पण असतात, हेल्थबद्दल पण टिप असतात आणि त्याचबरोबर हेअर डाय वगैरे, असे मेकअपच्या टिप्स वगैरे. म्हणजे ऑलराऊंडर चॅनल आहे आपलं. आणि ॲक्च्युली मी तसंच केलं आहे, कारण की कसं होतं, एकच रेसिपीचं चॅनल करण्यात ते मजा नाही येत. कारण की कसं होतं, आपण जर आता रेसिपीज करत राहिलो तर मग नंतर शिल्लक काहीच उरत नाही. जर सगळ्याच रेसिपी करून झाल्यानंतर शिल्लक काहीच उरत नाही, मग परत त्याच रिटर्न आपल्याला काय होतं, रिटर्न त्याच रेसिपीज परत फॉलो करावं लागतात. मग दुसरं काही शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे फक्त रेसिपीचं चॅनल वगैरे नाही आहे आपलं, ऑलराऊंडर चॅनल आहे. रेसिपीज बघायला मिळतील, ट्रॅव्हलचं पण ब्लॉग होतात आपल्यामध्ये. परत हेल्थ टिप्स असतात. परत त्यानंतर मी केसांच्या बाबतीत सांगते, मेकअपच्या बाबतीत सांगते. असं भरपूर काही गोष्टी आहेत, ज्या काही गोष्टी मला जितक्या शक्य होतात सांगण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते. तर तुम्ही पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. गाड्या ना अशा पटकन संध्याकाळची वेळ झालेली आहेत ना, त्याच्यामुळे इतक्या गाड्या वगैरे जात असतात ना, त्याच्यामुळे बोलताच येत नाही. बोलायला लागलं का लगेच गाडीचा हॉर्न येतो आणि लगेच असं होऊन जातं. सो तुम्ही पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. आणि त्याच्यामुळं काय होतं, नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला पटकन आणि व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. सो पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, शेअर करा आणि लाईक पण करा. तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. संध्याकाळी झाले 7 वाजता आम्ही निघणार आहोत जत्रेला जाण्यासाठी, तर तुम्ही पण चला. तर मी आता इतक्यात कॉल केला होता, कारण की शिव ऐकतच नव्हती. सो सीमाताईंना कॉल केला होता आणि श्रुताने उचलला, तर ते रस्त्यामध्येच येत आहेत. सो आता ते येतील म्हणजे मग आमचा ब्लॉग छानच होणार आहे. तुम्ही नक्की बघा, आहे की नाही. आणि हे शिवला आम्ही ना काल काय ॲक्च्युली ना काय झालं, काल जत्रा आमच्या इथं कसं असतं 3 दिवस असते. पहिल्या दिवशी संदल असतं काहीतरी, आणि गाड्या बोलूच देत नाही यार. तर आज जत्रा होईल आणि उद्या पण अजून जत्रा असते. असे 3 दिवस लगातार असते जत्रा. आणि काल काय झालं, जेवण वगैरे करून आम्ही गेलो होतो जत्रेमध्ये. आणि जत्रेमध्ये नाही गेलो ॲक्च्युली, फक्त राऊंड मारायला. जसं जेवण केल्यानंतर आम्ही वॉकिंगला जातो ना, त्याच टाईप आम्ही वॉकिंगला गेलो. आणि जत्रा तर चालूच होती, गर्दी नव्हती पण इतकी. सो इथं जत्रेमध्ये बाईंनी थोडीशी शिवण्या जम्पिंगवर खेळली आणि ते छोटंसं हार्ट आहे, मी तुम्हाला दाखवते. थांबा बघा, हा हार्ट आहे मस्त असा आणि मॅग्नेटचा आहे बघा, तसं जॉईंट होतो तो हार्ट. किती क्यूट आहे, फार आवडलं म्हणून. आणि शिवला पण फार आवडला ॲक्च्युली तो. आणि मग शिवने ते श्रेया दिदीला पण घेतला. तर त्याला मॅग्नेट आहे, तर खूप छान असे हार्ट जॉईंट्स होतात बघा, खूप मस्त वाटतं. मला पण फार आवडलं. आणि त्याचबरोबर मग असं ती खेळली आणि मग आम्ही वॉकिंग करत आलो. आणि आज फायनली आम्ही जाणार आहोत जत्रेत. सो शिवची आता सिस्टर आता येते, तनू खाली. तर काय बघू आपण बाहेर चला. सो माझं आता केकचं काम मी आवरले, तर बघू स्वयंपाकाचं काय करायचं काय नाही. सो आता माझं किचन सगळं क्लीन झालेलं आहे. तर आता हे म्हणे मी आलो का आपण बघू, ठरू काय करायचं. काय ग तनुला काय झालं? तन्या अगं काय झालं? तनुला उलटी सारखं होतंय. तनुला उलटी सारखं होतंय.
ए वाट्या केव्हा केव्हा छोरी को केव्हा. अगं कारची सवय पाहिजे ना, रोज कारमध्ये बसत जा. मला पण कसरी होतं कारमध्ये. मला कारचा वास आहे का सहनच होत नाही. मला तर कसरीच होतं कारमध्ये. तू का आली पण? जत्रा झाली का? काकुल भेटायला नाही आली का बाई ग? आज माझी बघा ही ऑर्डर होती. आज मँगो फ्लेवरचा केक होता, मी केलेला आहे. आता थोड्या वेळानंतर त्या बोलवते मी. फोटो तुम्ही फेसबुकला नक्की बघा, मी फेसबुकला टाकलेले आहेत. आणि अशा प्रकारचा केक आहे. तर चल हे चल. साक्षी आम्हाला म्हणती पर्स घेऊ नका. साक्षी म्हणती पर्स घेऊ नका की तुम्ही काय काय शॉपिंग करत बसता म्हणे. आणि आम्हाला दोघींना आवडती शॉपिंग करायला. तुम्ही लास्ट मागच्या वर्षीची व्हिडिओ बघितलीच असेल. बांगड्या घे, हे घे, ते घे. सो आता आम्ही निघतोय जाण्यासाठी जत्रेला. हॅपी बर्थडे. आता तिचा केक. ओ 2 मिनिट इकडे ना. फोन नंबरवरच पे करू. हो की चालेल चालेल. टेस्ट करून सांगा. बाय. चलो चल मी लॉक लावून येते. हो हो. सो फायनली केक पण गेले आहे आणि आता आम्ही निघतो आहेत जत्रेसाठी. सो चला, मी सिम्पलच ड्रेस घातलेला आहे, जास्त काही मेकअप केलेला नाही आहे. सो चला तर जत्रेत जाऊयात. आज ते होणार आहे वाटतं ना इथं. नको नको. नाही नाही नाही, खरंच नको. तू का नाही जाते का? भाऊ चाललेत का? जायचंय का तुम्हाला? सो अशा प्रकारे फायनली आम्ही जत्रेत आलेलो आहोत आणि मस्त असा एन्जॉय चाललेला आहे. तर एन्जॉय मी सगळ्याच गोष्टीत करत असते. माझा असा एक स्वभाव आहे. तर मी छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टीमध्ये मला एन्जॉय करायला फार आवडतं. आहे ते क्षण मस्त हसून खेळून जगायचे, असा माझ्या लाईफचा फंडा आहे. तर तुम्ही सुद्धा हा फंडा नक्की वापरून बघा. खरंच आनंदी असं हसून खेळून सुखी राहाल. तर इथं मस्त असे बघा भरपूर असे खेळणे आहेत. झुजू गाडी आहे. भरपूर काही काही नावं सुद्धा मला माहिती नाही आहेत. तर ह्यावेळेस तो मोठा पाळणा नव्हता आलेला. ह्यावेळेस तो जहाजासारखी असते बघा, ते एक जहाजासारखं आणि ते एक वरती जातं परत ह्या साईडला वरती जातं असं काहीतरी म्हणतात त्याला, मला पण माहिती नाही इतकं. तर त्याच्यावर श्रेया आणि श्रुती बसलेल्या होत्या आणि त्यानंतर शिवन्या आणि
तनू. तर दोघी म्हटलं ते आम्हाला जम्पिंग जपाकवर खेळायचं, तर त्यामुळे आम्ही त्यांना दोघींना जम्पिंग जपाकवर खेळण्यासाठी घेऊन गेलो. तर शिवला काही कंट्रोल होत नव्हतं. शिव एकदा खेळली तरी ती पुन्हा म्हणत होती पप्पा मला परत जम्पिंग जपाकवर खेळायचं आहे. ओके, आत्ता तर मला शिवण्याने सांगितलं मम्मी त्याचं बोट स्विंग नाव आहे. सो अशा प्रकारचे काही खेळणे तर त्याची काही नावच माहिती नसतात मला. सो आता इथं आमच्या इथे एक लावणीचा कार्यक्रम वगैरे होतो आणि खरंच खूप छान आहे, पद्धतशीररित्या होतो. पोलीस वगैरे सुद्धा असतात आणि खरंच खूप छान सुद्धा नृत्य करतात. सगळेजण छान वाटतं. मला बघायला जास्त वेळ भेटत नाही आणि तुम्हालाही दाखवायला वेळ भेटत नाही, पण एखाद्या वेळेस माझी खरंच इच्छा आहे रात्री मी बसेल आणि आम्ही सगळेजण तिथं जो कार्यक्रम बघून तुमच्यापर्यंत पोहोचू. मला वाटतं लास्ट टाइम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि मंदिरात तर जाणं ह्यावेळेस शक्य होत नाही, कारण की आम्ही तिथं पोहोचलो आणि जी पालखी आहे मंदिरातून निघाली होती नेमकी त्याच वेळेस आणि इतकी प्रमाणाच्या बाहेर गर्दी असते, तर त्यावेळेस आम्ही मंदिरात जाणं आमचं शक्यच होत नाही. तर आम्ही इतर वेळेसच शक्यतो मंदिरात जातो. तर नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की मी मंदिराचं देवाचं दर्शन नक्की घडवेल. सो आता थोडीशी भूक लागली होती, तर यांना म्हटलं थोडंसं पायनॅपल घ्या. सो इथं पायनॅपल आम्ही घेतलेलं आहे. तर एका साईडला हे बघा, इथं याला म्हणतात ते काय म्हणतात शिव, बोट स्विंग. सो ते चालू होतं तिथंच आणि श्रेया आणि श्रुतीने एन्जॉय केला. आणि इथं प्रमाणाच्या बाहेर धूळ येत होती. ह्यावेळेस काय कळालंच नाही की धूळ कसली येत होती. तर इतकी धूळ होती ती अक्षरशः प्रचंड खोकला येत होता. तर त्यामुळे आम्ही दोघींनी तोंडाला मास्क बांधून घेतलेला होता. आणि शिव आणि त्यांना बघू शकता मागच्या याच्यावर जम्पिंग जपाकवर खेळत होते आणि गर्दी प्रमाणाच्या बाहेर वाढलेली होती. आणि आम्ही दोघींनी त्यानंतर खेळून झाल्यानंतर शॉपिंग करायला थोडीशी आलो. शॉपिंग म्हणजे जास्तही काही नाही, पण ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्याच घेतल्यात. ॲक्च्युली आम्ही घेतल्या तर जास्त काही गोष्टी नाही, पण इथं पर्स घेण्यासाठी थांबलो होतो आणि तिथं बराच वेळ लागला. तर भाऊ वैतागून अक्षरशः बसून गेले होते, कारण की आम्ही पर्स घेण्यासाठीच इतका वेळ लावून दिला होता. आणि त्यानंतर फायनली आम्ही थोडंसं शॉपिंग केल्यानंतर जत्रेतनं बाहेर आलो आणि मुलींना भूक लागली होती, तर त्यामुळे तिथं थोडंसं शॉर्मा वगैरे खायचा. तर त्यामुळे आम्ही इथं शॉर्मा घेण्यासाठी आलो. तर काही मुलींनी तिथेच खाल्ला, पण मी घरी आल्यानंतर आम्ही दोघांनी घरी खाल्ला. फायनली आता आम्ही जत्रेतनं घरी आलेलो आहोत आणि आम्ही बाहेर थोडंसं आम्ही खाल्लंय आणि श्रेयानी बघू शकताय पर्स घेतलेली आहे. सो तिला पर्स नव्हती तर तिने ती पर्स घेतलेली आहे. छान भेटली, खरंच क्वालिटी मस्त आहे पर्सची. शिवनी पण छोटीशी पर्स घेतली आहे. तर येतानानी पण घेतलेली आहे. असे छोट्या छोट्या पर्स घेतले आहेत आम्ही. आणि सीमाताईने मिनी तर आमचं नेहमीचं ठरलेलं आहे, आम्ही दोघी गरजेच्याच गोष्टी घेतो. बांगड्या घेतल्यात आम्ही दोघींनी, म्हणजे कडे कसं दरवर्षी आपल्या लेडीज लोकांना कडे वगैरे लागतात. सो कडे वगैरे आम्ही दोघींनी घेतलेले आहेत, तसे फॅन्सी थोडेसे नॉर्मल मेटलचे. तर हे कडे आम्ही लास्ट टाइम पण घेतले होते, मला हे फार आवडतं, मग आता ह्यावेळेस पण घेतलेले आहे. तर आता थोडंसं शॉर्मा वगैरे घेतला होता आणि मुलींनी मंचुरियन वगैरे आणलेले ते घरी खात आहेत. खूप शोर चालू आहे, तर तुम्हाला दाखवले काय ॲमेझॉनला ती 350ला आहे आय थिंक. ते बघा सेम घेतलेले आहेत दोघींनी. आणि ह्या दोघी काय खात आहे मंचुरियन. 200 रुपयामध्ये हा थोडासा कलरचा चेंज आहे व्हायलेटचा ना. हा व्हायलेटचा याचा फिक आहे थोडासा. हां हां वेगळं पण होऊ शकतो. हा मग वेगळं पण होऊ शकते. ते मला देऊन टाक. श्रेया बघ काय श्रेया मीच वापरणार आहे आता पर्स आहे ना श्रेया. बघ गंधपटक असो. मला आवडली पर्स. दाखव तरी. अरे फोटो तरी येडे का बाहेरचे मर काढलं का सगळं त्याच्यातलं. दाखव कप्पे खोलून दाखव ना. किचन घेतलं का. श्रेयाने किचन घेतलेलं आहे. खूप भारी. वाव किती क्यूट आहे ग, किती भारी दिसतोय ते. दाखव चेन खोलून दाखव ना पर्सची. हा पहिला हा एक मस्त कप्पा यार. आपल्याला काय करा मी पण घेऊन येऊ का अशी सेम. एअरपोर्ट ठेवू शकतो आपण मध्ये. आता हे पहिला कप्पा आहे, याला बंद करू शकतो. 3 कप्पे आपल्याला 200 रुपयामध्ये भेटले. 3 कप्पे केवढे मोठे मोठे. हा श्रेयाच्या याला पण छोटं. जाऊ दे मी पण घेऊन येते अशी. हा उद्या मला पण उद्या अशी परत घ्या. घेशाल का. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे.
3 दिवसापासून चालली ना तुझी शॉपिंग. असं सालवी घेतो ना आम्ही. सालवी घेतो काय म्हणते माहिती का? तुम्हाला काय माहिती गरजेच्या वस्तू काय असतात? काय गरजेच्या वस्तू? पर्सनल किती गरजेची? गरजेच्या वस्तू ताईत ना मलाच माहिती काय असतात. मग 1000-1200 एकच पर्स घेण्यापेक्षा जाऊन 200-200च्या काय ती उचलून खाऊ राहिली ती. भाऊंचं एक यात्रा झाली. तिथं आम्ही शॉपिंग करते भाऊ एका साईडला हा, बसून गेले. नाही शॉपिंग करायचे नाही. तुम्ही लोक आहे ना मला म्हणत होता आम्ही पैसे घ्या आणि तुम्ही करा शॉपिंग. पण तुम्ही लोक आम्हालाच पाहिजे आमच्या मागं. आम्ही इकडे सारखी पप्पा चला ना वरती, घरी चला ना, भूक लागली ना. वाह क्या एक्टिंग कर रहा है. अरे काय येडे आम्हाला सांभाळायला म्हणजे किंमत पहिल्या shopping वेळेचे करणार. पहिले शोधायला पाहिजे. हो मम्मी दिले. मम्मीला दिलं का? नाही, आम्ही नाही खाणार. हा मम्मी नाही खाणार मंचुरियन. जुलपी वाटते. ए, त्याला त्याची 11 वाजता गेटच्या आतमध्ये घेणार नाही. काकू घरी जात होतं त्या दिवशी नाही का? गाडीमध्ये आपण ट्रॅव्हल करत होतो कुठेतरी जेजुरीला गेलो ना का हा. त्यावेळेस काकाला भारी बोलले होते. काकू अशी करून होता नाही 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 तुम्ही वेगळीच ऍक्टिंग केली ती. जुलपी पडणार. काय? मी इकडे गाडी चालवते आणि ती तुला काय दिसतो? नाही परत शेजारचे जे सीट वाला आहे ना ड्रायव्हर जवळचं त्यांनी झोपायचं नसतं ऍक्च्युली. हा. त्यांनी झोपायचं नसतं ड्रायव्हर जवळ जे काकाला पण झोप काय लागते. त्यांचं काय म्हणतो? टाकून देतो. राहू दे डस्टबिन मध्ये टाकून. एका दिवशी आम्ही तिथं टाकून दिलं एका जरा. दिवशी बनवून. याची उशी रात्रभर झोप तरी येईल का? चला. सो फायनली संजय भाऊ सीमाताई आता जस्ट इतक्यातच गेलेले आहेत आणि आम्ही थोडंसं शॉर्मा वगैरे खाल्ला. मगाशी बोलताना जरा मुली खूप चाव 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 करत होत्या आणि आवाज व्यवस्थित येत नव्हता. तर त्यावेळेस आम्ही शॉर्मा वगैरे घेतला तिकडे. मुलीने तिकडेच खाल्ला पण मला काही इच्छा होत नव्हती. सो आम्ही त्यामुळे हा तू होईल ना मग तुला. तर थोडीफारच शॉपिंग केली आणि मुलींनी 1-2 पाळण्यांवर खेळलेत थोड्याशा आणि त्यानंतर तिथं थोडासा कार्यक्रम होता. सो कार्यक्रम पण तिकडं बघता नाही आला कारण की आम्ही लगेच तिकडं थोडंसं बघितलं आणि पटकन निघालो कारण की गर्दी जास्त होती. तर उद्या पण चालू राहणार आहे. जमलं तर बघू उद्या जाईल नाहीतर बघूयात. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट्स करून नक्की सांगा. तर चला मग भेटूया परत पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.